नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आणि आपण पाहतोय आज मुंबईचे नवे पोलीस आयुक्त आपला चार्ज घेणार आहेत आणि जे मावळते पोलीस आयुक्त आहेत ते आज निवृत्त होणार आहे। या संदर्भातील अधिक माहिती आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मी सध्या आहे मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आहे आणि या ठिकाणी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त देवेन भारती, खरं तर ते मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त होते, मात्र त्यांना आता पोलीस आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत देवेन भारती। ते आता आज म्हणजे आता पाहायला गेलं तर थोड्याच वेळात म्हणजे 5:30 वाजता ते आपला चार्ज जो आहे तो स्वीकारणार आहेत। मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून ते आपला चार्ज घेणार आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय मुंबईचे जे मावळते पोलीस आयुक्त आहेत ते म्हणजे विवेक फणसळकर हे आज निवृत्त होणार आहेत। त्यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवरती कार्यक्रम सुद्धा आयोजन करण्यात आला होता। एकंदरीत आपण पाहतोय की जे मावळते पोलीस आयुक्त आहेत ते चार्ज जो आहे तो खरं तर नव्या पोलीस आयुक्तांना देतील आणि मग नंतर त्या प्रकारे चार्ज त्यांच्या पुढे स्वीकारला जाईल आणि त्यानंतर संपूर्णपणे मुंबईचं नवपर्व म्हणजे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हे देवेन भारती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सध्या जर आपण पाहायला गेलं तर मी मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आहे आणि याच ठिकाणी सध्या आपण पाहतोय देवेन भारती हे चार्ज स्वीकारण्यासाठी दाखल झालेले आहेत। या इमारतीमध्ये ते गेलेले आहेत। इकडे आपण जर पाहायला गेलं तर या इमारतीमध्ये जाऊन ते आपला चार्ज जो तो स्वीकारणार आहेत। या संदर्भातील अधिक माहिती सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत। सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे देवेन भारती आहेत ते सध्या या इमारतीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी जे या ठिकाणी दाखल झालेले आहेत तिथे त्यांच्या सोबत आपण पाहतोय मावळते जे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत ते म्हणजे विवेक फणसळकर ते सुद्धा गेलेले आहेत। ते त्यांना चार्ज देतील आणि त्यानंतर नवे पोलीस आयुक्त मुंबईला मिळतील। दरम्यान मुंबईचे जे पोलीस आयुक्त होते आपण पाहतोय विवेक फणसळकर असतील, त्यानंतर त्यांची निवृत्ती होईल आणि त्यानंतर जे नवे पोलीस आयुक्त आहेत ते म्हणजे देवेन भारती, या देवेन भारती यांच्या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। साधारणतः जर आपण पाहिलं तर सन 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना देवेन भारती यांना सर्वात पॉवरफुल अधिकारी मानलं जात होतं। त्यांच्यासाठी एक विशेष खास पद सुद्धा तयार करण्यात आलं होतं आणि ते पद होतं ते म्हणजे मुंबई विशेष पोलीस आयुक्त अशा प्रकारचं पदाची निर्मिती जी ती करण्यात आली होती। 2023 मध्ये या पदाची निर्मिती करण्यात आली होती। साधारणतः 2023 पासून ते या पदावरती कार्यरत होते आणि मात्र आता या पदावरून त्यांना आता मुंबईचे पोलीस आयुक्त या पदावरती त्यांना आणण्यात आले, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच आपण पाहायला गेलं तर देवेन भारती हे आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून आपला चार्ज जो आहे तो स्वीकारणार आहेत। खरं तर देवेन भारती हे नाव असं आहे ज्यांनी मुंबईवरती जो दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाला होता आपण पाहतोय 26/11चा जो दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता, त्या हल्ल्यामध्ये खरं तर मोठी कारवाई त्यांच्या मार्फत झाली होती। त्यांनी अनेक दहशतवादी हल्ल्याच्या तपासासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास सुद्धा केला होता। त्यामुळे त्यांचा तपास यंत्रणेचा जो एकंदरीत भाग पाहायला गेला तर निश्चितच तो मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे। याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत पाहायला गेलं तर जे मुंबईमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा ज्या प्रकारे देवेन भारती आपला चार्ज स्वीकारणार त्या पार्श्वभूमीवरती यांची नियुक्ती ही अत्यंत महत्त्वाची जी ती मानली जाते आणि त्यानुसार आता थोड्याच वेळात देवेन भारती जे ते मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून आपला चार्ज जो तो स्वीकारतील। याचसोबतच जर आपण पाहायला गेलं तर देवेन भारती यांना सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात। त्यांच्यासाठी खास 2023 मध्ये जे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त अशा प्रकारचं पद जे ते निर्माण करण्यात आलं होतं आणि एकंदरीत संपूर्ण मुंबईच्या सुरक्षा यंत्रणेवरती त्यांचं लक्ष होतं। आता मुंबईची सुरक्षा यंत्रणा असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या हाय अलर्टवर आहे। सध्या पाहायला गेलं तर जो पहलगाम हल्ला झाला त्याच्यानंतर मुंबईला खरं तर दहशतवाद्यांचं लक्ष असल्याचं बोललं जातं, त्यामुळे मुंबई सुद्धा हाय अलर्टवर आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती देवेन भारती जो आपला चार्ज स्वीकारणार आहे त्यानंतर नेमकं कशा प्रकारे ऍक्शन मोड वरती देवेन भारती दिसतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो की थोड्याच वेळात देवेन भारती जे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते थोड्याच वेळात चार्ज स्वीकारतील आणि त्याच्यानंतर ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधणार असल्याची बोललं जात आहे। त्यामुळे ते त्यावेळेला काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं करणार आहे। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे।
या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.